नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी मार्ग या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही दिनांक 7/12/2025 रोजी आहे. हा तो दिवस आहे ज्या दिवशी गणपतीचे आशीर्वाद अगदी सहज लाभतात. संकष्टीचे महत्त्व. संकष्टी म्हणजे संकट दूर करणारा दिवस. मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी विशेष शुभ मानली जाते, कारण हा महिना विष्णू आणि गणेश दोघांच्या आशीर्वादासाठी अत्यंत पवित्र आहे. या दिवशी केलेले व्रत, अथर्वशीर्ष, चंद्रदर्शन मनोकामना पूर्ण करतात, घरातील वाद तणाव कमी करतात आणि मुलांच्या अभ्यासातील करिअरमधील अडथळे दूर करतात. संकष्टी पूजा विधी. सकाळी लवकर स्नान करून संकल्प करावा, आज मी संकष्टी व्रत करीत आहे, सर्व संकटे दूर होऊ दे, श्री गणेश माझ्यावर कृपा करो. मग शांत जागी गणपतीची मूर्ती किंवा सुंदर चित्र स्थापित करावी. दुर्वा, मोदक, फुले, दीप, धूप अर्पण करावे. शक्य असल्यास गणपती अथर्वशीर्ष हे 1, 11 किंवा 21 वेळा म्हणावे. चंद्रोदय हा उद्या रात्री 8:28 आहे. संध्याकाळी चंद्रोदयानंतर चंद्राला पाणी अर्पण करून नमस्कार करून व्रत पार पाडावे. संकट दूर करण्याचे प्रभावी उपाय. गणपती प्रसन्न होण्यासाठी खास काही संकष्टी उपाय, जे घरातील संकट, अडथळे, वादविवाद शांत करण्यात अत्यंत प्रभावी मानले जातात. दरवाजाजवळ दीप प्रज्वलित करावा. संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला उजव्या कोपऱ्यात तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा. हे नकारात्मक ऊर्जा थांबवते आणि आर्थिक संकटे शांत करते. 11 दुर्वांचा उपाय. गणपतीला 11 दुर्वा अर्पण करून मनोकामना सांगा. हा उपाय विशेषतः भीती आणि मनातील अस्थिरता कमी करतो. घरातील भांडणे, वाद नष्ट करण्याचा उपाय. संध्याकाळी मोदक किंवा खीर बनवून गणेशाला अर्पण करा. त्यातील थोडा प्रसाद घरातील सर्व सदस्यांना द्या. घरात प्रेम, शांतता वाढते. आरोग्य किंवा संकट किंवा नकारात्मकता कमी करण्यासाठी. चंद्रदर्शनानंतर घराच्या मध्यभागी अगरबत्ती व छोटा दिवा लावून ओम गंग गणपतये नमः हा मंत्र 21 वेळा म्हणावा. अदृश्य संकटाची तीव्रता कमी होते. आता एक अतिशय महत्त्वाचा भाग, मुलांच्या अभ्यासासाठी खास उपाय. मुलांच्या अभ्यासात लक्ष कमी होत असेल, मन विचलित होत असेल, एकाग्रता हवी असेल तर हा उपाय नक्की करा. मुलांच्या अभ्यास खोलीत दीप कुठे लावावा. अभ्यास खोलीच्या ईशान्य दिशेला छोटा तुपाचा दिवा लावा. ही दिशा बुद्धी, ज्ञान आणि एकाग्रता वाढवणारी आहे. पुस्तकांच्या कपाटात गणेश प्रतिमा ठेवा. कपाटाच्या वरच्या भागात एक लहान विद्या गणेश प्रतिमा ठेवा. मुलं अभ्यासाला बसताना त्याच्याकडे पाहतील, त्याने एकाग्रता वाढते. अभ्यासातील अडथळे दूर करण्यासाठी मंत्र. मुलांना रोज 2 मिनिटं म्हणायला सांगा. ओम श्री गणेशाय नमः हा मंत्र विचारांचा गोंधळ कमी करतो. बुद्धिवृद्धीसाठी मोदक उपाय. संकष्टी दिवशी गणपतीला मोदक अर्पण करून दुसऱ्या दिवशी मुलांना प्रसाद म्हणून 1 मोदक द्यावा. मानसिक स्थैर्य व अभ्यासातील प्रयत्न वाढण्यास मदत होते. घरातील संकट, कमी पैसा, स्थिरता नसणे यासाठी उपाय. स्वयंपाकघराच्या पूर्व दिशेला एक छोटा दिवा लावल्याने आर्थिक अडथळे कमी होतात. मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थी हा दिवस तुमच्या आयुष्यातील अडचणी हटवण्यासाठी, घरातील शांतता वाढवण्यासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी उत्तम आहे. गणेशाची कृपा असेल तर संकट येण्याआधीच दूर होतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका.